प्रवासाचा. लगेच एका दिवसात जाणं. हा सांगा. पेट्रोल पंप झोपलो पहिल्या दिवशी. गार पाणी दे आंघोळ. नागपूरच्या पुढे आता एक 60-70 किलोमीटर आलेलो आहे आपण. खुर्सा पार नाही का आणि खिल्लारी काहीतरी असं प्रवेशद्वार लागलं होतं बरं का. इथं काहीतरी नाव आहे बघा. हा काय सिल्लारी प्रवेशद्वार. हा सिल्लारी आणि खुर्सा पार. हे बघा असं जंगल आहे बरं का. सगळीकडून आहे ना मोठं जंगल लागलं होतं. आणि आता आपण चाललेलो आहे पुढं वाराणसीच्या दिशेने. बापू साहेब बोला. काय तुमचं काय अनुभव काय म्हणतोय कालपासून प्रवासाचा? लगेच एका दिवसात जाणं. हा सांगा. पेट्रोल पंप झोपलो पहिल्या दिवशी. गार पाणी दे आंघोळ. वा अहो हे आयुष्यातली क्षण आहे ती तुमच्या. तुम्हाला गार पाणी भेटतच नाही. घरी कोण देतो गार पाणी आंघोळ करून यांच्या आपल्याला? दोघांच्या आंघोळ्या झाल्या, माझ्या आंघोळीला पाणीच संपले. आणि मग नंतर अर्धा तास थांबून मग पाणी आल्यावर मग मी आंघोळ केली. वर तर बाकीचं काम चालू होतं पण आलं पाणी तोपर्यंत. आपण गेलो आणि पाणी संपलं नाही कुठं असं काय नाही का. त्यामुळे बघा परत बघा जंगलाचा आनंद घ्या मंडळी. हे जंगल आहे हे बघा. नाव दिसतंय की ते बघा काय आहे. खुर्सा पार प्रवेशद्वार. अरे नाही एकदम भारी. इथे ना काय होतं गाडी चालवताना थोडी सावकाश चालवली पाहिजे. आमचे मित्र आहेत विशाल वरपी, त्यांनी फोन केला होता. अजून एक मित्राची कमेंट आली होती की तुम्ही गाडी तिथं सावकाश चालवा. जंगल आहे आणि हे बघा वन्य प्राणी वगैरे आडवी येऊ शकतात. अजून बाकीची पण नाही का जनावरं वगैरे आडवी येऊ शकतात. तर थोडीशी काळजी घ्या म्हणून सांगितलं होतं. बघा लोक किती काळजी करतात हे बापू. बरोबर आहे का नाही? लोक काय माहिती आपण बिबट्याच्याच गावात राहतो. बिबटे आपण रोज पाहतोय. अहो बिबटे पाहतोय पण रस्त्याने आडवे येतात. म्हणजे लोक पहिल्यांदा नाही का प्रायर इन्फॉर्मेशन देतात बघ लोक. फोन करतात, काळजीपोटी फोन करतात. हे बरेच जणांनी नाही का कमेंट केले. बऱ्याच जणांनी कुठून जा कसं जा तेच सांगितलं. आता लोकांच्या बरेच कमेंट वाचून आता त्याच्यावरती पण आपण एक व्हिडिओ बनवू मस्तपैकी. ज्याची मस्त कमेंट आहे ना मस्त आपण त्याच्यावरती करूया. पुढं काय पाहण्यासारखं असेल तर सांगा अजून मंडळी. किंवा आता आम्ही प्रयागराजला थांबू का पुढं वाराणसीला जाऊ. कारण प्रयागराजला रात्री वाराणसीमध्ये रात्री आम्हाला 8:30 वाजता तास दाखवतोय मॅप. मग काय करायचं नाही का. मग वाराणसीत किंवा प्रयागराजला थांबून मग पुढचा काय प्रवास करू का असं जरा थोडंसं काही माहिती असेल मंडळीला तर सांगा. आहे का नाही? चालतंय ना बापू? चालतंय. ओके चला मंडळी बाय बाय करा. फॉलो करा मंडळी. कमेंट करा, लाईक करा. हां आपल्या अरुणाचलची पूर्ण ट्रिप आहे ना भन्नाट होणार आहे. चला बाय बाय.